श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपति। हर 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 महादेव। अनन्या चिंतयतो मां यो जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम। असं श्रीकृष्ण महाराज म्हणत आहेत। या श्लोकावरती आपण या अगोदरच्या सत्रामध्ये चिंतन करीत होतो। या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात? भगवान म्हणतात, हे अर्जुना, जो माझा भक्त आहे, निस्सीम भक्त आहे, निष्काम भक्त आहे, अनन्य भावनेने माझी भक्ती करतो, त्याचा योगक्षेम मी चालवतो। हा योगक्षेम हा संस्कृत शब्द आहे। याचे अर्थ काही संत महात्म्यांनी असा या योगक्षेमाचा अर्थ काही संत महात्म्यांनी असा केलेला आहे की भगवान अशा भक्ताची, अनन्य भक्ताचा, संसारिक भक्ताची संसारिक गरजा, संसारिक अभिलाषा पूर्ण करतात, असं काही संत महात्म्याचं मत आहे। काही संत महात्मे म्हणतात संसारिक इच्छा नाही। दुसरे संत महात्मे काय म्हणतात की भगवान संसारिक इच्छा पूर्ण करत नाही। मग ते काय करतात की अशा भक्ताची भक्ती दृढ करतात। म्हणजे समजा काही कारणामुळं भक्तीमध्ये शिथिलता येऊ लागली तर ती शिथिलता कमी करून भक्ती दृढ करतात, असं काही महात्म्याचं मत आहे। आता याच्यावरती ज्ञानेश्वर महाराज त्यांचं काय मत आहे, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते आपण पाहू। पै सर्व भावेसी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे। मग ते काय म्हणतात, ज्या प्रकारे सर्व भावाने मला अर्पण केलेलं आहे, ओपिले आहे, ओपिले म्हणजे की मला विकले गेलेले आहे, अशा प्रकारचे जे भक्त आहेत, सर्व भाव आणि उखिते म्हणजे त्याचा अर्थ असा नगदी, आत्ताच्या आत्ता, उष्ण नाही, उदारी नाही। म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी भक्ती नंतर करेन, केव्हा तरी करेन, फावल्या वेळेत करेन, जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा करेन, असं नाही, आत्ताच्या आत्ता नगदी। अशा प्रकारचे जे भक्त आहेत त्यांची जी इच्छा आहे मी पूर्ण करतो। जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे। ज्या प्रकारे मातेच्या गर्भामध्ये जो गर्भ असतो तो कोणावरती अवलंबून असतो? फक्त मातेवरती अवलंबून असतो, तो दुसऱ्या कुणावरतीही अवलंबून नसतो। तसा हा माझा भक्त माझ्यावरती अवलंबून असतो। तैसे मी वाचूनी काही आणखी गोमटेच नाही। माझ्या वाचून त्यांना काहीच दुसरं आवडत नाही, गोमटे नाही, म्हणजे दुसरं कोणतंच आवडत नाही। मजची नाम पाही जिनिये ठेवले। माझ्यासाठीच माझेच नामस्मरण तो करत असतो। ऐसे अनन्य गती चित्ते चिंतिता साते माते जे उपासते ते आते मीचे सेवी। अशा प्रकारचे भक्त जे आहेत, जे अनन्य चित्तानं माझी उपासना करतात। इथं श्रीकृष्ण महाराज, इथं ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, फार मोठी गोष्ट सांगतात। ते भक्त मला भजतातच भजतात, अनन्य गतीने। मी पण त्याची सेवा करतो, मी त्यांना पण भजतो। म्हणजे भगवान सांगतात, भक्तच मला भजत नाहीत, मी पण त्या भक्ताला भजतो, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहे। भागवतामध्ये एक प्रसंग येतो। श्रीकृष्ण महाराज त्यांची दिनचर्या असे असायची, ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आणि ते ध्यान करीत बसायचे। ते ध्यान करीत असताना ते कोणाचं ध्यान करायचं हे कोणालाच माहीत नव्हतं। मग एक वेळेस नारदांनी विचारलं, देवा तुम्ही कुणाचं ध्यान करता?
तुम्ही तर भगवंत हा सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही कुणाचं ध्यान करता? तेव्हा श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, मी माझ्या भक्ताचं ध्यान करतो. बघा, श्रीकृष्ण महाराज का सांगताहेत, मी माझ्या भक्ताचं ध्यान करतो. जे भक्त मला भजतात त्याचं ध्यान मी करतो. इथं पण तसंच सांगत आहे, मीची सेवी. जे उपासते त्या ते मीचे, जे माझी उपासना करतात त्याचीच भक्ती मी करतो, त्याचं चिंतन मी करतो, असं ज्ञानेश्वर महाराज पण सांगत आहेत. ते एकवटून जे क्षणी अनुसरले गा माझी या वाहनी, तेव्हाच त्याची चिंतवणी माझीच पडली. सर्व एक प्रकारे सर्व प्रकारे ते एकवटून माझीच भक्ती करतात, त्याची चिंता मी वाहतो, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग तीही जे जे करावे ते मजची पडली आगवे, जैसे आजाद पक्षी जेवे पक्षीने. कशा प्रकारे मी त्याची काळजी घेतो? जसं पक्षाचं लहान पिल्लू असतं बघा, त्यांना उडता येत नाही, त्यावेळेस ती पक्षिणी काय करते, त्या पक्षाची सर्व काळजी करते. चारा आणते, चोंजीत धरून आणते आणि त्या पक्षाला खाऊ घालते. म्हणजे लहान जे पिल्लू असतं तिची काळजी जशी पक्षीण करते, तशा प्रकारे मी माझ्या भक्ताची काळजी करतो, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. आपली तहान भुके नेणे, तानिया निकेते माऊलीसीची करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे, त्याचे सर्व मी करी. ज्याने मला सर्व प्रकारे अर्पण केलेलं आहे त्याची मी काळजी कशा प्रकारे घेतो? माता जशा प्रकारे आपल्या लहान मुलाची काळजी घेते तशा प्रकारे मी त्यांची काळजी घेतो. त्या माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोड. ज्याला सायुज्याची म्हणजे माझ्याबरोबर माझ्यात मिसळून राहण्याची किंवा सायुज्य मुक्तीची इच्छा आहे, असे जे काही भक्त आहेत त्याची ती पण भक्ती, ती पण इच्छा मी पूर्ण करतो. का सेवा म्हणते तरी आड प्रेम सुये. अगर कुणाला वाटलं की आपण सेवा करावी, काही भक्तांची इच्छा असते की जनतेची आपण सेवा करावी, मग अशा भक्ताची जी इच्छा आहे ती मी पूर्ण करतो. ज्याला जशी प्रकारची इच्छा आहे, कुणाला मुक्ती पाहिजे असेल तर मुक्ती त्याला देतो, ज्याला कुणाला सेवा करावा अशी आवड असेल तर त्याची ती सेवा जी मी दृढ करतो, त्याची ती इच्छा मी पूर्ण करतो. ऐसा मनी जो जो धरितो भावो, तो तो पुढा पुढा लागे तया देवो, आणि दिल्याचे निर्वाहो तोही मीची करी. म्हणजे जे माझे अन्य भक्त आहेत, जसा जसा प्रकारे त्याचा भाव असतो तशा प्रकारे त्याचा भाव मी पूर्ण करतो. कुणाला संसारिक भाव असेल तर संसारिक भाव मी पूर्ण करतो. ज्याला कुणाला अध्यात्म भाव असेल, ज्याला मुक्ती पाहिजे असेल, ज्यांना मला भेटायचं असेल, त्याची जी जी इच्छा असेल भक्ताची, संसारिक असो किंवा आध्यात्मिक असो. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, फक्त संसारिकच नाही किंवा फक्त आध्यात्मिकच नाही. योगक्षेम म्हणजे इथे ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगतात की माझ्या भक्ताची जी जी मनोकामना आहे, संसारिक असो किंवा आध्यात्मिक असो, ती मी पूर्ण करतो. आणि दिदलियाची निर्वाह तोही मीच करे. आणि जे काही मी देतो त्याचा निर्वाह पण करतो, म्हणजे ते दृढ करतो. हा योग क्षमो आगवा, तयाची मजचे पडला पांडवा, जयाची सर्व बाबा आश्रव मी. हा योगक्षेम मी त्यांचा चालवतो. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की संसारिकच नाही परंतु आध्यात्मिक सुद्धा. कुणाला संसाराची इच्छा असेल तर संसारिक इच्छा मी पूर्ण करतो, कुणाला आध्यात्मिक इच्छा असेल तर ती अध्यात्माची इच्छा मी पूर्ण करतो. अशा प्रकारचे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. मग अर्जुन म्हणतो, देवा तुझी भक्ती कशी करावी? तू म्हणतोस माझा भक्त हो, मी तुझ्या इच्छा पूर्ण करतो, संसारिक करतो आणि आध्यात्मिक पण करतो. मग तुझी पूजा किंवा तुझी भक्ती कशा प्रकारे करावी? मग देव सांगतात, हे बघा मग अर्जुना, मी सांगतो, ऐक म्हणे. पत्रम पुष्पम फलम तोयम, यो मे भक्त्या प्रयच्छति, तदहम भक्त परतम
अश्नामे प्रयतात्मनः पत्रम पुष्पम फलम तोयम. म्हणजे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर तुझी भक्ती कशा प्रकारे करावी त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, भगवान सांगत आहेत, हा एक प्रकार आहे, तुला जे आवडेल ते मला अर्पण कर. म्हणजे एखादी झाडाचं पान मिळालं किंवा झाडाचं पुष्प मिळालं, एखादी पुष्प आहे, फळ आहे, जे काही तुला मिळेल ते मला अर्पण कर. ते नाही जरी मिळालं, मला पाणी अर्पण कर. पाणी तरी सगळीकडेच असतं. एखाद्या वेळेस तुला फळ मिळणार नाही, एखाद्या वेळेस फूल मिळणार नाही. शहरात राहणाऱ्या माणसाला पानं पण भेटत नाही. मग अशाने काय करायचं? पाणी तर सगळीकडे आहे, ते पाणीसुद्धा मला अर्पण कर. ते सर्व जे तू भक्तिभावानं जे अर्पण करशील ते मी मनोभावे स्वीकारतो. परंतु इथं काय असायला पाहिजे? भाव असायला पाहिजे. काय अर्पण करतो ते महत्त्वाचं नाही, भाव असायला पाहिजे. मग ते जे काही भक्तियुक्त अंतकरणानं, भावनेनं, श्रद्धायुक्त हो तू मला जे काही अर्पण करशील, झाडाचं पान आहे, झाडाचं फूल आहे, झाडाचं फळ आहे, ते सुद्धा नाही मिळालं तर पाणी जरी अर्पण केलास तर ते मी भक्तिभावाने स्वीकारतो, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग निस्सीम भाव उल्लासे मज अर्पावयाचे निमिषे. निस्सीम भाव असायला पाहिजे. इथं ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की जे काही मला अर्पण करशील ते निस्सीम भावानं, भक्ती अंतकरणाने, फळ एक आवडे जसे भलतियाचे हो. मग ते फळ कुण्याही झाडाचं असो, फळ असो, फूल असो, कोणत्याही झाडाचं असो, कसलेही असो, परंतु भक्तियुक्त अंतकरणाने निस्सीम भाव ठेवून तू जर मला अर्पण केलास तर ते मी ग्रहण करतो. भक्तू माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठून फेडिता सेवी आदरेशी. ज्यावेळेस भक्त ते फळ किंवा फूल मला अर्पण करतो त्यावेळेस मी काय करतो? दोन्ही हात असं पुढे करून ते फळ देठ न तोडतो सुद्धा, देठून न फेडिता सेवी, म्हणजे देठ न तोडता सुद्धा मी ते ग्रहण करतो, असा श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराज पण ज्ञानेश्वरीमध्ये सांगत आहेत, पयगा भक्ताची नावे फूल एक मज द्यावे, ते लेखी तरी म्या तुरुंबवावे परिमुखीचे घालू. आता एखाद्या भक्तानं मला जर फूल दिलं, फुलाचं काय असतं हो? फूल असल्यानंतर आपण सुगंध घेतो बा. मी काय करतो? मी एवढा वेडा झालेला आहे भक्ताच्या भक्तीमध्ये की त्या फुलाचा वास न घेता मी ते फूल तोंडातच घालतो आणि खाऊन टाकतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे असो कायसे फुले पानचे एक आवडते झाले, ते साजूके न हो सुकले भलतेसी. आता फळाचं किंवा फुलाचं काय घेऊन बसला? मला झाडाचं पान सुद्धा आवडतं. मग ते तरतरीत असो, चांगलं असो किंवा सुकलेलं सुद्धा असो, ते सुद्धा मला आवडतं. परंतु भाव पाहिजे, भक्ताचा भाव महत्त्वाचा आहे. परी सर्व भावे भरले देखे आणि भुकले अमृते तोखे, तैसे पत्राची परी तेने सुखे आरोगू लागे. एखादा मनुष्य, एखादा भूक लागली, त्यांना जर जेवण मिळालं तर ते कसं असतं? अमृतासारखं गोड वाटतं त्याला. तशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत, मी एवढा भुकेला आहे की भक्तांनी अर्पण केलेलं सुकलेलं पान असो किंवा तरतरीत असो, कसले असो, ते पानसुद्धा जर मला अर्पण केलं तर मी ते अमृतासारखं गोड मानून घेतो, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज पण ज्ञानेश्वरीमध्ये सांगत आहेत, अथवा ऐसी एक घडे जे पालाय परिण जोडे, तरी उतकाचे तवसाकडे नवीन की. जर एखाद्या वेळेस तुला पत्र म्हणा, पान म्हणा किंवा फूल म्हणा किंवा फळ जरी नाही मिळालं
तरी पाणी तरी आहे, पाणी मला अर्पण कर. त्याचं तर काही साकडं नाही ना, ते तर अवघड नाही ना. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. ते भलतेत निमोले न जोडिता आहे जोडिले, तिचे सर्वस्व करून अर्पिले तेने मन. पाण्यासाठी तर काही खटपट करावं लागत नाही. तू पाणी पितोस ना, ते त्याला थोडंसं मला अर्पण कर. त्याच्यासाठी काही जास्त कष्ट पडत नाही. ते पाणी जरी अर्पण मला केलास तरी मी संतोष पावतो, असं श्रीकृष्ण महाराज म्हणत आहेत. तेने वैकुंठापासून विशाळे, मजलागी केले रावळे, कौस्तुभावने निर्बळे लेणी दिली. आता कित्येक भक्त जे आहेत ते काय करतात, आपला पैसा वगैरे गोळा करून माझे मंदिरं बांधतात. मग हे मंदिरं मला वैकुंठापेक्षा पण चांगले वाटतात, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. असे जे मंदिरं भक्तिभावाने जे भक्त माझे मंदिर बांधतात, ते मंदिर मला वैकुंठाहून सुद्धा प्रिय वाटतात. काही भक्त मला फुलाच्या माळा अर्पण करतात की आणखीन काही अर्पण करतात. ते मला कौस्तुभमणी फार प्रिय आहे, परंतु भक्तांनी हे जे अर्पण केलेली माळ म्हणा, आणखीन काय केलं अर्पण केलं मला, तर ते कौस्तुभ मण्यापेक्षा सुद्धा मला कौतुक वाटतं, श्रेष्ठ वाटतं. परंतु त्यांनी भक्तिभावाने मला अर्पण करावं. दुधाचे शेजारे क्षीराब्दी ऐसे मनोहरे, मजलागी अपारे सृजिले त्याने, कर्पूर चंदना गुरु ऐस्या सुगंधाचा महामेरू, मज हातीवा लाविला दिन करू दीपमाळे. कोणी कर्पूर अर्पण करतं, कर्पूराची आरती करतात, चंदन देतं, अगरू देतं, अगरबत्ती ओळतं. हे मला काय आहे की महामेरूसारखं वाटतं. कोणीतरी मला दीप हे करतात, ओवाळतात. कोणी तुपाचा दिवा ओवाळतो, कोणी तेलाचा ओवाळतो. तो मला फार प्रिय आहे. जशा प्रकारे सूर्याच दीप करून मला ओवाळल्यासारखं असं वाटतं. हातीवा लाविला दिन करू, मज हातीवा लाविला दिन करू दीपमाळे, म्हणजे सूर्याचीच दीपमाळ करून मला ओवाळले असं मला वाटतं. गरुडासारखी वाहने, मज सुरतरूची उद्याने, कामधेनूचे बोधने अर्पिले त्याने, मज अमृतावानी सुरसे, बोनी उगारिले बहु असे, ऐसा भक्ताच्याने उदकलेशे परितोषेगा. म्हणजे आता बघा, आपण ज्यावेळेस नैवेद्य अर्पण करतो, जे स्वयंपाक झाल्यानंतर प्रथम भगवंताला नैवेद्य द्यावा असं म्हणतो आपण, आणि नंतर मग ते ग्रहण करावं. ते नैवेद्य ज्यावेळेस भक्त मला अर्पण करतो, ते मला अमृताहून सुद्धा गोड लागतं. अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. हे सांगावे काय किरटे, तुवाचे देखील आपल्या दिठी, मी सुदामाची या सोडी गाठी पोहवाया लागी. हे सांगावे काय किरटी, तुवाचे देखील आपल्या दिठी, मी सुदाम याची या सोडी गाठी पोहवाया लागी. आता तुला आणखीन काय सांगू म्हणे, तुला माहीतच आहे म्हणे की मी म्हणजे माझा भक्त जो सुदामा आहे, त्याने काय केलं होतं, आपल्या धोतरामध्ये गाठ बांधून पोहे आणले होते. त्या पोह्यासाठी मी किती आतुर झालो होतो ते तुला माहीत आहे. तशा प्रकारे माझा भक्त मला काही अर्पण केलं तर मी आसुसल्याप्रमाणे मला भूक लागल्यासारखे अमृतासारखं गोड मानून मी त्याचं ग्रहण करतो. पै भक्ती एकी मी जाणे, तेच साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे. भलती आम्ही भावाचे पाहुणे आहोत, म्हणजे भाव महत्त्वाचा आहे. आम्ही तिथे लहान बघत नाही, थोर बघत नाही, पुरुष बघत नाही, स्त्री बघत नाही, मूल बघत नाही, म्हातारा बघत नाही, तरुण बघत नाही, कोणी गरीब बघत नाही, श्रीमंत बघत नाही. आम्ही भावाचे पाहुणे, आम्ही भावाचे भुकेले आहोत. मग तिथं लहान असो, थोर असो, काय अर्पण केलं त्याला महत्त्व नाही, कोण अर्पण केलं त्याला महत्त्व नाही, फक्त आणि फक्त भाव महत्त्व आहे. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मीच केवळ. हे मला भजनासाठी हे निमित्त आहे म्हणे. हे पत्र, पुष्प, फळ, पाणी हे मला भजण्यासाठी हे निमित्त आहे. वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व, म्हणजे निष्काम भक्त
निष्काम भावनेनं आणि श्रद्धायुक्त हे महत्त्वाचं आहे. काय अर्पण केलं हे महत्त्वाचं नाही. म्हणून अर्जुन अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी तरी सहजे आपल्या मनोवंदरी न विसंबे मारी. म्हणून या अर्जुना तू तुझी बुद्धी एकाग्र कर आणि मला अर्पण कर आणि तू जे जे काही करशील, जे जे काही वागशील, कर्म करशील ते मला अर्पण कर. असे आता पुढच्या सत्रामध्ये आपण पाहू की भगवंत काय काय म्हणतात की फार चांगल्या प्रकारे सांगतायत. इथं काय सांगितले की तू जे काही कर्म करशील, जे काही तू अर्पण करशील, पान आहे, फल आहे, फूल आहे, पाणी आहे, ते मला भक्तिभावानं अर्पण कर. मी अमृतासारखं गोड मानून घेतो. इथं लहान असो, मोठा असो, थोर असो, कोणी असो, पुरुष असो, स्त्री असो, गरीब असो, श्रीमंत असो, याला जास्त महत्त्व नाही. फक्त आम्ही भावाचे पाहुणे, म्हणजे भाव महत्त्वाचा आहे. तू काय अर्पण केलं ते महत्त्वाचं नाही. आता पुढच्या सत्रामध्ये पाहू श्रीकृष्ण महाराज काय सांगतात की हे अर्जुना तू जे जे काही करशील ते मला अर्पण कर. असं फार सुंदर श्लोक आहे तो. आपण पुढच्या सत्रात बघू. आता हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः